परभणीमध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागतात। मी सध्या परभणीच्या वसमत रोडवरील अमोल पेट्रोल पंपाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या पंपावरती रांगा लागतात। मात्र दुसरीकडे जे आहे ते वाळू माफिया असतील, कंस्ट्रक्शन कंपनीचे ट्रक असतील, त्यांना मात्र बेछूट डिझेल जे आहे ते दिलं जात असल्याचं टीव्ही9च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। आणि या सगळ्या समस्येवरती बोलण्यासाठी आपल्या सोबत शेतकरी आहेत। किती तास झाले रांगेत आहात? सकाळपासून आहे 5 वाजल्यापासून। बरं तरी 20 लिटरचं डिझेल इतकंच भेटलंय, अर्धा कॅन। बरं प्रशासन 100 लिटरचे आहे, 100 लिटर नाही, हे इतकंच भेटलंय डिझेल। बरं वाळू माफिया आहे ते कुठं त्याचे टिपर बंद दिसेना, कुठलं काय दिसेना। शेतकऱ्याचे ट्रॅक्टर संपूर्ण बंद आहे, शेतकऱ्याचे काम संपूर्ण बंद झालेले आहेत। तरी प्रशासनानं 100 लिटर द्यावं प्रति शेतकऱ्याला। 100 लिटर मिळत नाहीये का? 7-12 दाखवून 100 लिटर भेटत नाही, हे पहा, हे तुमच्या समोर आहे कॅन मध्ये किती भेटलंय। तर 7-12 दाखवावं लागतात का यांना? 7-12 दाखवावं लागेल। बरं, काय अडचण येते? किती वेळापासून? आम्ही 3:30 वाजल्यापासून सकाळी बाहेरला लागलो, आम्हाला अजून 20 लिटर बी भेटलं नाही डिझेल। आमची कॅन समोरच आहे बाहेरला, आम्ही 2 जण आलोत बापलेकडे, 2 कॅन निघून आम्हाला 10 लिटर बी भेटलं नाही अजून। 2 कॅन छोट्या कॅन आणली तर अजून छोटी मोठी कॅन आणली तर अजून द्यायचं ठरलं होतं। आता छोटी कॅन 2-2 सगळ्यात मोठ्या कॅन कुठून आणायच्या? तर 60 लिटरची बी जर कॅन आणली तर ते म्हणतात नाही नाही, याच्यामध्ये 20 लिटरच पाहिजे। मग आता 5 लिटरची कॅन मध्ये आणलं तर ते माहित नाही नाही ह्याच्यात काही बाकीचे ट्रक जे दिसतात तुम्हाला इथं आलेले 5-7 हजार टाकावेत, किती हजाराचे टाकतात? 7 हजार टाकतात। काय दादा, काय अडचण येतात? अडचणी त्या मानानं खूपच आहेत, कारण की मोठमोठाले जे ट्रक आहेत ते कारण की लाईनला दिसणं झालेत। याचा अर्थ ते डिझेल न्यायलेतच ना, ते चोरून डिझेल न्यायलेत। मग शेतकऱ्यालाच का असं, शेतकऱ्याची ही परिस्थिती का केली सरकारने? या शेतकरी तर सगळ्यात मोठा जगाचा पोशिंदा शेतकरी आहे। फडणवीस साहेबांनी काल सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या, की काळा बाजार थांबवा। थांबतोय का काळा बाजार? काळा बाजार वाढलेला आहे, थांबलेला नाही। सरकार हे उलट आहे, काळा बाजार बंद करतो म्हणला, पण काळा बाजार सगळ्यात जास्त चालू आहे। सगळं काळा बाजार करूनच चालू आहे। आज डिझेलची सुद्धा तीच परिस्थिती आहे की डिझेल काळ्या बाजारानुसारच चाललंय। पैसे देऊन मोठमोठाले ट्रकवाले, वाळू माफियावाले, कंत्राटदार असतील, कोणते तुमचे गुत्तेदार असतील, त्यांना ट्रक, त्यांचे वाहन पूर्ण चालू आहे, टिपर चालू आहेत, सगळं चालू आहे। शेतकऱ्याचे ट्रॅक्टर बंद आहेत, शेतकऱ्यांना नाही पिकवलं काय खातील? आता किती मिळतंय डिझेल? आता 2000 रुपयाचं प्रति कॅन मध्ये 2000चं द्यायले। तर शासनाने सांगितले 100 लिटर कुठं द्याले? 7-12 मागीनं झालेत, 7-12 घेऊन द्या ना 100 लिटर। शेतकऱ्याला जर पेरणी पुरतं आणि ह्या शेती मशागती करते पुरतं जर डिझेल आज भेटलं तर डिझेलची गरज सुद्धा नाही शेतकऱ्याला। पुढे पावसाळ्यात डिझेल अजिबात लागणार नाही। डिझेलची मागणी काय सरकारकडे? सरकारकडे मागणी आहे की बाबा आता शेतीची जोपर्यंत मशागत आणि शेतीची पेरणी त्या पुरतं डिझेल त्यांनी पुरवठा पूर्ण करायला पाहिजे, अशी मुख्यमंत्र्याला आमची मागणी आहे। तर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते डिझेल आणि पेट्रोलचा काळाबाजार होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। ज्या कंत्राटदारांच्या, वाळू माफियांच्या गाड्या आहेत त्या भरभरून डिझेल दिलं जातं, मात्र शेतकऱ्यांना प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे 100 लिटर सुद्धा डिझेल जे आहे ते दिलं जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। आता यावर प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करतं आणि कशा पद्धतीनं नियंत्रण करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, टीव्ही9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी, एकमेव।